लासलगावमधील साई मंदिराच्या समोर असलेले साईनगर येथील ऋषिकेश साप्ते यांच्या घरी काल रात्री चोरांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरात मोठी धाडसी चोरी करण्यात आल्याचं उघडकीस आलं. घरातून 2 तोळ्याची सोन्याची पोत, त्याचबरोबर काही चांदीच्या मूर्ती आणि 10,000 रुपये रोख रक्कम चोरी गेल्याची माहिती मिळाली आहे. लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल तक्रार देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. पुढील तपास कसून करण्यात येत आहे. लासलगाव परिसरामध्ये वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी मंदिरामध्ये ताबडतोब CCTV बसवण्याचं आवाहन केलं आहे. रात्रीची गस्त करण्यात यावी. ग्रामीण भागामध्ये सुरक्षेसाठी ग्रामरक्षक दलाची स्थापना करून रात्रीची गस्त वाढवण्यात यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचा आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास लासलगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा अशी माहिती लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांनी केली आहे. माझी मिसेसची डिलिव्हरी झाली असल्या कारणानं मी माझ्या सासवडीला गेलो असता रात्री माझ्या घरी चोरी झालेली. साधारण तरी 2 तोळ्याची पोत, कानातले आणि अंगठी, चांदीच्या वस्तू गेलेल्या आहे. काही 10,000 रोकड कॅश गेलेली आहे. देव गेलेले चांदीचे आणि चांदीचे माझ्या लहान मुलाचे भांडे होते ते गेलेले. माझी एकूण मोठी नुकसान झालेली. मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे. लासलगाव पोलीस स्टेशन आधी कंप्लेंट केलेली आहे. ते आत्ता चोरून गेलेले. माझी फार मोठी नुकसान झाले. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय, लासलगाव.